तुम्ही मागे पुढे अभंग म्हणत होते बा आपले. हां. तर तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि तुमचं गाव वगैरे कुठून आलात तुम्ही आता? आम्ही उंबरवी गावी आमचं हां. तालुका पाटोदा जिल्हा बीड. आम्ही उंबरवीवरून मग पंढरपूर महिनावारी करतो. म्हणजे दर महिन्याचे तुम्ही दर वारकरी? महिन्याला वारकरी. दर महिन्याला पायी. म्हणजे महिना वारकरी. पायी काय आहे हां रस्त्याने. बरोबर. तुम्ही दोघंही असं काही येतात बाबा? नाही माझ्याबरोबर पैठणचे वारकरी हां, असतात. ते आता ते बाकीचे पैठण पैठण तुम्हाला जवळ आहे तिथे. हां हां. आणि मग बाबा फक्त आपले एकटे आहेत. तुमच्या गावातून तुम्ही जाता का आणखीन कोण जाता? नाही नाही मी तालुक्यात मी एकटाचे पायी वारकरी. मग असे एसटीने जाणारे किती बी. आपण व्यक्ती बोलू नाही. नाही बोल नाही. बरोबर. बरं, किती वर्ष झाले तुम्ही असं करता आता उपक्रम? ते काय ते गणितच नाही. अच्छा अच्छा. म्हणजे जसं कळाल्यापासून चालू तर आतापर्यंत. हां. म्हणजे भाग्यवान आहे. कसं आहे बघा, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. हां. म्हणजे जेवढी निष्ठा वारकरी म्हणजे वारकरीच असतो, बाकी काय आहे. हां. वारकरी वेगळे आणि इतर भक्त वेगळे, लक्षात घ्या. नाही तर आता तुम्ही जे आता एवढा उपक्रम करताय, दर महिन्याला तुम्ही वारी करताय आणि आता ही तर पंढरपूरचीच वारी आहे हां. म्हणजे आषाढी. तर तुमचा दररोजचा कसं काय अनुभव येतो तुम्हाला? समजा तुम्ही आता निघाला, एकटेच निघताय, मग तुमचं काय ठरलेलं हे आहे का, ठेपा असतो का? हे नाही नाही सगळे अन्नाचं ते आपल्याला बोली जेवणाची आंघोळीची सगळी सोय असे बोली आणि देतात तुम्हाला आपल्याला. त्यांना माहित असतं का बाबा आता हे येतील ज्या दिवशी येणारच असे म्हणजे आमचे नंबर त्यांच्याकडे त्यांचे आमच्याकडे नंबर हे वाटच बघतील की वारकरी आज ह्या दिवशी येणार आहेत. वा वा. मग ते म्हणजे कुठचे तुमचे आले, ते काय? आतुरतेने वाट बघतात, हां. फोन करतात, बाबा आता कुठे आहे तुम्ही? हां. अच्छा. म्हणजे तिथे तुम्हाला सगळी सोय होऊन जाते. सोय सगळी आंघोळ्याचं सगळं मग दुसऱ्या दिवशी पुढचा आपला कार्यक्रम. हा पुढं चालू. तर दररोज किती किलोमीटर चालतं त्यावेळेला तुम्ही? मी चालतो पहिल्यापासून 15 किलोमीटर चालतो. तुम्हाला मी सांगतो पहिल्याने मी हां जवळजवळ 25 चालायचो हां हां. त्या बाबाच्या वयात असताना. नंतर असताना. मग माऊलीच्या सोहळ्यात गेलतो. हां तिथं आपले तुमच्यासारखे वारकरी मिळाले गुरुच हां. म्हणायचे. बरोबर. म्हणजे ते आळंदी ते पंढरपूर वारकरी पायी वारकरी. हां हां. आणि आमचा संवाद त्या गोविंद महाराजांच्या दिंडीमध्ये गोविंद महाराज केंद्री. हां 47 का 43. हा असा नंबर आहे हां. माऊलीच्या. बरोबर माहिती आहे. ते मग ते म्हणले मग आमचा असा मुलाखत चालली आपण आता हां. बोलत असतो. मग ते म्हणले बाबा वारकरी तुम्ही असं चालतात किती चालता? मी खरं सांगितलं 25 चालतो कवा 30 चालतो कवा 30च्या पुढं बी चालतो. मग ते म्हणले हो का तुम्हाला जास्त वाऱ्या जर करायच्या असल्या तुम्हाला वार करायला कुठं खायला कमी कुठं सोय नाही. म्हणली माझं वय वयाच्या 18व्यापासून वाऱ्या करतोय म्हणजे त्यांचं 95 वर्ष वय होतं. तर तुम्हाला जास्त वाऱ्या घडायच्या असल्या फक्त 10-15 किलोमीटर चला पण त्याला हाक मारून चला. विधंड गप्पा हाणू नका. नामस्मरण करा. नाम करीत चला. मग तिथून आम्ही पंढरपूरला आलो. कालेपर्यंत आमचं संवाद होता. आम्हाला बाकीचे काय करायचं संवाद चांगल्या माणसाशी राहिलो तर मग कालवा झाल्यावर आलो गाव. पुन्हा वारीला आल्यावर मग ती नियम धरला बाबा 15 किलोमीटर चालायचं. माझं आज 83 वर्ष वय. त्यांच्या मार्गदर्शनाने आता संपूर्ण महिला म्हणजे 83 वर्षे पण तुम्ही एकदम fit आहे. नाही चालितोय भगवत. त्याला हाका मारीत चालायचं बाकी काही करायचं नाही. नाही पण कसं आहे हे सगळं घडण्यासाठी नित्यनेम असावा लागतो. हा नित्यनेम नामी ते प्राणी तुमचा नित्यनेम काय असेल बरं? सकाळपासून इतर वेळेला आता समजा तुम्ही आता घरी आहे, घरी घरी तुम्ही काय करता? नित्यनेम. काय नित्यनेम? पाठ 3ला उठणे वा वा. आपल्या हातपाय धुणे हां लय बाकी दुसरं काही सांगायचं नाही. हां आणि आसन टाकणे हां काकडा चालू करायचा. हां काकडा 4:30 पर्यंत झाला हां. की आपलं देवाचं चिंतन करायचं. एक 15-20 मिनटं अर्धा तास हां त्याला आठवायचं हां. आणि नंतर आंघोळ करायची. ओके. आणि नंतर
नंतर मग आपले काही देवपूजा आता सगळं देवपूजा वगैरे होतं, हा, नित्याने मग होतं. ज्ञानेश्वरीचे मग काही त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी पण थोडा वाचता ज्ञानेश्वरी हा माझ्या बी काही आणि ज्ञानेश्वरी गाथा पण वाचता थोडा. गाथाडा वाचितो हा, पण नीती नियमाने नाही वाचत. अच्छा अच्छा. आणि म्हणजे ज्ञानी का की मला वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही. पण ज्ञानेश्वरी नित्याने म्हणा. नित्य नियमाने आंघोळ केली ज्ञानेश्वरी काही का 5 10 काय 2 किलो काय घ्यायचे ते घेऊन तेवढं वाचायचं. लय मोठं घेऊन वज हे करायचं नाही. जेवढं थोडं झेपेल घेऊन तेवढं. त्याचं चिंतन करीत चालायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडा परी निरे. हा आणि मग करता करता आणि- सकाळी न्याहारी वगैरे सकाळी किती वाजता करतात? मी फार कधी 11 वाजता काय केव्हा? आणि एका दिवस आता आज गुरुवारी हा. उपाशी काय संध्याकाळी माझा नियम फक्त आहे. हा. आपली पूजा सगळी आठवडे हरिपाठ आमकं तमकं झाल्यावर नंतर सोडायचं. अच्छा अच्छा. आणि मध्ये मग काही घरामधलं काही काम करताय म्हणजे असं काही वेळ मिळाला असं तुम्ही करता नाही का? नाही 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 घरातले काही घरातले काही जबाबदारी आहे का तुम्हाला? नाही 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 सगळं पोराला तिकडे देऊन टाकलं. आपण जबाबदारी नाही. म्हणजे काही कुठं कोणाचं वजन कोणाला घ्यायचं कुठं बसायचं हे म्हणजे करीत. म्हणजे शेळे सुद्धा बांधायचे नाही. नाही नाही ती येत असलं तसलं काही नाही, करणं असं- आहे ना हा. आपल्या मनाने. हा पण पण त्यांच्या- अडून नाही बा म्हणजे तुम्ही नाही केलं तर ते होणार नाही असं नाही. नाही 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 तसलं काहीच नाही. हा हा. म्हणजे तुम्ही जे मनाने आहे तेवढं ते करायचं. तुमचं करा नाही तर नका करू. अच्छा अच्छा. आणि त्यांना पैसे बी मागायचे नाहीत. बघून तर मला कुटुंबी तुला म्हणायचं सांगत आमच्या पोराला मी अजून पंढरीत त्याचा जन्म झाला वारीतच आमच्या पण त्याच्या जन्मापासून आतापर्यंत हा. त्यांनी तर मनाने नाहीच दिले. ऐकून घ्या की बाबा तुम्ही पंढरपूरला चालला धरा तुम्हाला 100 रुपये खरं सत्य ते सत्यच बरोबर. नाही नाही बरोबर. आणि मी त्याला मागितले नाही मी मागणार बी नाही देणारा मला राजे बघ कमी देऊ मला व्यसनच नाही तर कशाला लागतात मला पैसे. बरं बरं. आणि चालायचं तर फ्री आहे. म्हणजे वेस्ट कुठलं भाडंही नाही. नाही 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 हा? ते भाडं आता तरी 2 रुपये घ्यायला लागले तर हा तिकडून येताना हा हा. नाही ते 2 रुपये नव्हते आणि काहीच नव्हतं. अच्छा. आणि ते लोकांनी लय डुप्लिकेट काही केले. नाही नाही बरोबर बरोबर. आम्हाला करायची गरजच नाही. आम्ही हे काही आहे दावापूर दाखवायचं त्यांना. कसं आहे तुका म्हणे घालो तयावरी भार मग काय वारे होईल नारायण. हा म्हणजे बाबा तुम्ही संपूर्ण भार देवावर घातलेला आहे. हा हा, आणि तुम्ही खरोखर एक अन्नदात्याचा फोन आला होता. एक मिनिट तुमचं आहे ना म्हणजे खरोखर निष्ठा आहे पांडुरंगाप्रती आणि तुम्ही संपूर्ण जीवन भगवंताला वाहिलेलं आहे. नाही का बाकी बरं आता तुम्ही काय सल्ला द्या बरं ही जी वारी आहे ही वारी दर महिन्याला तर तुम्ही करताय पण आषाढी वारीमध्ये तुम्हाला काय वाटतं का काय बा असं आणखी सुधारणा व्हावी? हे बा हे असं आहे माऊली हा बोला. देवच म्हणलेले आहेत की बा आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणून सांगते गुज पांडुरंग की बा सगळ्यालाच वाऱ्या करणार नाही. मग त्या 2 वाऱ्याला तरी या, सगळे बाकडे सगळे तरी या म्हणजे देवाचं हे बोलावणं आहे. बोलावणं आहे. कमीत कमी 2 वाऱ्या तरी कमीत कमी एवढं तरी करा बरोबर आहे, बरोबर. असं आहे. हा. नाही पण त्या वाऱ्या आता तुम्ही बघताय तुम्ही एवढ्या वर्ष आता तुमचं वय 83 वर्षाचं वय आहे. कसं आहे माहिती आहे का तुकोबाने एका ठिकाणी म्हटलंय की होय होय वार करी पायी पाय पाय रे पंढरी. आता काय झालंय वारी आता वारी म्हटलं की कसं आहे सगळे लोक आहेत सगळ्या प्रकारचे सगळं हा इथे हौशे पण आहेत हा, हौशे सगळे- पण आहे सगळे- गौशे पण आहे सगळे- हा. सगळे. परंतु कसं होतं वारकरी आता तुम्ही वारकरी म्हणून जी वारी करताय ही 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 पवित्र वारी आहे. म्हणजे हे असं आहे की ना तुम्ही आदर्श आहात वारीचे. कसं आहे वारी कशी केली पाहिजे एक एक क्षण इथे नामस्मरणच झालं पाहिजे. हा, घरच्या- वारकऱ्यात बिले बदलेत बाबा. हा, काय- वारकरी अनेक तत्वाचे असते. हा, हा, वारकरी बी अनेक तत्वाचे वारकरी असते. हा, हा, ज्याने हा. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ह्याच्यावर मात केले अच्छा, जे थोडे- मिळेला अच्छा, थोडे. तोच वारकरी. वारकरी बघा बाबांनी वारकरीची डेफिनेशन म्हणजे व्याख्या सांगितलेली आहे की जो मनुष्य काम क्रोध हे लोभ, विकारात द्वेष, सगळ्यावर विजय मिळेल याच्यावर जो विजय मिळवतो तोच वारकरी. त्यालाच वारकरी असं म्हणतात. बरं आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काय सल्ला द्यायला बरोबर आता हे जे परमार्थ करताय तसं त्यांनी कसं करायला पाहिजे काय कसं कसं नियोजन केलं पाहिजे जीवनाचं काय असं तुम्ही 2 शब्द सांगा तुमचा अनुभव. नाही
झोपण्यापर्यंत देवाची चिंतनात राहिली. म्हणजे सदा नामघोष. बरोबर आहे. म्हणजे नेहमी तुम्ही जर शेतकरी असला शेतामध्ये काम करू शकता, हां पण हातापायाला काय आम्ही बरोबर स्वरूपाचे मुखाला मुखाला काही काम नाही तर त्याला देवाचं नाव हरिमुखे घे. म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणना कोण हा. तुम्ही त्याला वळण लावा, इंद्रियाला वळण लावलं की ऑटोमॅटिक इंद्रिय देवाकडे वळते. म्हणजे असंही आजही आपण परमार्थ बघा, आज सगळं बघितलं असतं, मोठमोठे सप्ते होतात, मोठमोठं सगळं बाजारीकरण झालं परमार्थाचं. पण तुमच्यासारखे निस्वार्थ मनुष्य अजूनही आहेत, अजूनही वारकरी असल्यामुळे खरोखर परमार्थ तुमच्यामुळे टिकलेला आहे. खरं म्हणजे राऊत बाबा, राऊत बाबा आहे, रामभाऊ रामभाऊ राऊत आणि ते देगलूर महाराज देगलूर हे सांगतेत. हां हां आता अनेक कीर्तन म्हणायला बोध देतात, हां हां. पण त्यांनी व्यवसाय करते. नाही त्याला नाही आपण वाणीतून काढू बी नव्हते नाही म्हणते. जो हे जसं कीर्तन कर्म कार्य करेल, असे करायला लागले. ऐका, जो जसं कर्म करेल तसं तो भरेल. हा आहे की नाही? पण ते आता हे कीर्तन करायला बी आपण दोषी का म्हणू नाही. समजा त्यांनी धंदे काय ना ते बी आपल्याला म्हणायचं नाही, हां. पण कमीत कमी त्याच्या मुखातून जी वाणीतून शब्द निघतील हे तरी ऐकाय मिळतेच नाही येड्या बागड्याला. बरोबर. नाही नाही, एवढं तरी म्हणजे काही काय बोध होतोय ना. त्याच्याकडून थोडा बोध होतो. बोध होतोय ना. म्हणजे बघा, मामासाहेबांचं मला इथं उदाहरण आठवलं बाबा. मामासाहेब काय म्हणायचे की एसटी बघा, एसटी स्टँडच्या समोर याचं गुराड राहतं. कशाचं? ते ऊसाचा रसा. आणि ते खाड 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 आवाज येतो त्याचा. त्याचा त्या ऊसाच्या त्या चरख्यामध्ये ऊस घालतो ऊसावाला, आणि जे प्रवासी येतात बाहेरून आणि ते पितात आणि शांत होतात. तसं कीर्तन काय काय करतो, या तोंडातून नुसतं बडबड करतो, ह्या गावात जातो, परंतु नंतर नाही नाही ते श्रोते शांत होतात. म्हणजे श्रोत्यांचा उद्धार होतो, पण याचा काही उद्धार होत नाही. म्हणजे ही गोष्ट जाऊ द्या, याचं काही हे नाही. पण तुम्ही मला आवडलं तुमचं ते कसे का असाना, पण भगवंताच्या नामाचा प्रसार करतात. हे एवढं काय म्हणजे चांगलीच गोष्ट. आणि मग ते जसं जे कर्म करतील ते बघतील. आपल्याला काय करायचं? काय आपल्याला काय करायचं? बरं, आता आपण एक मुलाखतीचा शेवटचा भाग हे करू. एक मला एक कुठला आवडीचा अभंग म्हणा, संतपद म्हणा, एक अभंग पूर्ण म्हणा, व्यवस्थित चांगल्या आवाजात तुम्हाला जसं म्हणता येईल. नाही नाही पाण्याने हां कसं आहे म्हणा 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 कसं आहे. पंढरीचे दारे आल्यानो संसारा, पंढरी सिदारे आल्यानो संसारा, पंढरीचे दारे आल्यानो संसारा, पंढरी सिदारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळूचा तडे उता वेळ, कृपाळूचा तडे उता वेळ, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळूचा तडे उता वेळ, कृपाळूचा तडे उता वेळ, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, मागील परिहार पुढे नाही देण, मागील परिहार
तो चिठ्ठीने वडीना हो बैसला तो चिठ्ठीने वडीना हो वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी बैसला तो चिठ्ठीने वडीना बैसला तो चिठ्ठीने वडीना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी गोपाळो तातडे होता वेळ ओ गोपाळो तातडे होता वेळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी गोपाळो तातडे होता वेळ ओ गोपाळो तातडे होता वेळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी रामकृष्ण बाबा तुम्ही दोन